जातोय 6 धावांसाठी. हा येतोय उत्तुंग षटकार. केला जातोय. सुरुवात चांगली तर शेवट चांगला होतोय असं म्हटलं जातंय. अगर अच्छा तो अंजाम ही अच्छा ही होगा. अक्षय के खिलाफ मोर्चा खोला, गेंद नहीं रुकेगी। फाइन लेग रीजन से गेंद निकल गई सीमा रेखा पार और एक चौका। दरम्यान काय सुरुवात पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अक्षयवर तुटून पडला या ठिकाणी नितीन. मागच्या सामन्यामध्ये माझे सहयोगी समालोचक दीपक सुतार यांनी त्यांच्या संघाचं ओपिनियन घेताना त्या संघाच्या संघनायकांनी सांगितलं होतं की तू कुठल्या फलंदाजाला जास्त मानतोयस, तर त्यांनी नितीनचं नाव सांगितलं होतं आणि तो नितीन या ठिकाणी आपला संघनायकाचा विश्वास सार्थ ठरवताना दिसतोय. पहिल्या 2 चेंडूंवर अक्षयवर आक्रमण. पुन्हा एकदा मात्र फटका मारायचा होता परंतु गती जास्त होती. स्वीप करायचा होता. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. धावफलक 10 वर आहे. ऋषभ काटे कमबॅक करण्यात माहिर आहे. मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी पाहिली. सॉरी अक्षय पाटील. उलटा चेंडू गॅप मध्ये जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग मधून सीमा रेषा पार. अजून एक चौकार नितीनच्या बॅट मधनं. व्यासपीठावर उपस्थित राहुल पाटील एंबूर यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. विलाजी धनगर आणि गुरुनाथजी होगे यांच्या शुभ हस्ते आपण, योगी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. राहुल पाटील यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाते. एंबूरवरून या स्पर्धेसाठी आमच्याशी जोडले गेले होते. त्यांचा सन्मान आणि सत्कार होत असताना गुरुनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मायेची शाल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान या ठिकाणी वाईट चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. एक अवांतरची धाव जोडली जाते धाव फलकावर. धाव फलक 15 वर जातो. पहिले षटक मार्गस्थ महागड षटक अक्षय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले नितीनच्या माध्यमातून. त्यानंतर कुठेतरी पुनरागमन होतंय असं वाटतंय परंतु पुन्हा एकदा नितीनने चौकार मारला होता. आता मात्र पुढे सरसावत टेप आउट करून खेळायचा होता परंतु गती चांगली होती. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडू. कमबॅक झालं या ठिकाणी अक्षयचं परंतु विचार केला धावफलकाचा तर 15 वर जाऊन पोहोचलं. म्हणजे थोडासा महागडा थोडासा खर्चिक पॉवर प्ले मध्ये धावा खर्च झाल्यात अक्षयच्या माध्यमातून. नितीन पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाजीसाठी. अक्षय समोर आहे. उलटा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स आणि चेंडू थांबत नाही. चेंडू जातोय 1 बाउन्स वर दी रोप सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. कसा खेळ समाप्त झाला. अक्षय पाटील खूप महागडा ठरला. 19 धावा खर्च केल्या. काय फलंदाजी पाहायला मिळाली नितीनच्या माध्यमातून. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून निघाला. आता मात्र स्ट्राईक वर येतोय तो दीपक आणि गोलंदाजी मार्कला आलाय नितेश. या दोन्ही गोलंदाजांनी आजच्या दिवसामध्ये प्रभावित मारा केलेला आहे.
त्यानंतर सूरज पाटील असेल, खूप चांगला मारा आजच्या दिवसामध्ये. परंतु आता मात्र या ठिकाणी आक्रमण झालेली आहेत, ती म्हणजे महत्वाचा गोलंदाज अक्षय पाटीलवर. तेश या ठिकाणी कमबॅक करून देईल का आपल्या संघाला? दीपक येतो स्ट्राईक वर. सलामीला आलेला हा फलंदाज नितेश राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय. चांगला चेंडू, चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. त्या ठिकाणी चुकी होत नाही, पहिला गडी बाद होतोय. दीपक बॅक टू द डग आउट. मध्ये दीपक शून्यावरच माघारी परततोय, थोडीशी निराशा करतोय. सलामीला आलेला फलंदाज नितीनने चांगली सुरुवात करून दिले, परंतु भागीदारीचा विचार केला तर चांगली भागीदारी, 19 धावांची भागीदारी निर्णायक सामन्यामध्ये. कारण जो संघ हा सामना जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ दुसरा ठरेल. काल या ठिकाणी धोंडा वडोली संघ क्वालिफाय झालेला आहे आणि आज बघूया कुणाच्या नशिबामध्ये हे भाग्य जाईल. या ठिकाणी सामना त्यासाठी संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. साई स्पोर्ट खारबाव आणि ऐक गावदेवी वालशिन या दोन संघांमध्ये. प्रथम फलंदाजी करतोय ऐक गावदेवी वालशिन संघ, 19 वर 1 ही सध्याची परिस्थिती. फुलटॉस चेंडू होता, गॅप मध्ये जातोय का? कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलतो, चेंडूची फेक करतोय. दरम्यान काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा चित्त्याच्या चपळाईने या ठिकाणी पूर्ण केल्यात. मी मगाशीच म्हटलं की संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप लवकर या ठिकाणी अंधार पडतोय. अर्ध्या मैदानामध्ये आपल्याला ऊन दिसतोय, तर ऊन सावळीचा हा खेळ सुरू झालेला आहे या ठिकाणी. त्यासाठीच या ठिकाणी वालशिन संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा योग्य निर्णय घेतलाय आणि खूप चांगली आतापर्यंत फलंदाजी पाहायला मिळते. विशेष करून कौतुक करावं लागेल नितीनचं. त्याने पहिल्या षटकामध्ये अक्षय पाटील केलेलं ते आक्रमण, 19 धावा कुठून काढले अक्षयसाठी. अक्षयच्या गोलंदाजीवर नितेश कमबॅक करावं लागेल. सुरुवात केली, एक गडी बाद करण्यात यश आलाय. आताचा चेंडू ब्लॉकल मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, चेंडूला खोदून काढलाय. दरम्यान सागरला एकच धाव मिळेल या ठिकाणी. 1 ने धावफलक पुढे जाताना दिसेल 22 वर. आता मात्र स्ट्राईक वर येतो, ज्याच्या बॅट मध्ये एक षटकार 3 चौकार पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. तो नितीन स्ट्राईक वर येतोय, सामना करेल नितेशचा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक चांगली धावसंख्येच्या दिशेने कूच करताना दिसतोय गावदेवी वालशिन संघ. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली नितीनने. तोच नितीन सामोरे जातोय नितेशला. नितेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय. स्कूप करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूची सांगता होते. अशाभूत नजरेने फक्त या ठिकाणी पंचांकडे बघितलं जातंय, फक्त उत्साह दाखवला जातोय, विश्वास नव्हता त्या बघण्याकडे. परंतु चांगला चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय नितेशच्या माध्यमातून. नितीन फलंदाजी सज्ज आहे. नितेशचा पुढचा चेंडू, रिव्हर्सचा अटम या ठिकाणी प्रयत्न फसलाय. बॅक टू बॅक 2 चांगले चेंडू हाताळलेत नितेशने. नितीनला जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये काय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, परंतु कमबॅक केलं या ठिकाणी साई स्पोर्ट खारबाव संघाने. विशेष करून कौतुक करावं लागेल नितेशचं. या षटकामध्ये कुठलाही मोठा फटका मारू दिलेला नाही, कुठली आझादी दिली नाही फलंदाजांना. पहिल्या चेंडूवर त्याला गडी बाद करण्यात दीपकला माघारी धाडलं. त्यानंतर सागर आला, सागरला जखडून ठेवलं. आता नितीनला जखडून ठेवतोय. नितीन हात खोलेल का बघूया. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आणि मात्र शेवटच्या चेंडूवर हल्ला चढवलाय आणि हा येतो षटकार. शकता आपण टीव्ही स्क्रीनवर कशा पद्धतीने फटका सजवला. 28 धावा धावफलकावर लागल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
शेवटचं निर्णायक हाणामारीचं स्लॉग वरचं षटक घेऊन बघूया कोण येतोय. सूरज पाटील येतोय का? कारण मागच्या सामन्यामध्ये सूरज पाटीलने फक्त एकच धाव खर्च केली होती. 28 धावफलकावर लागलेले आहेत. अतिशय महत्वाचा सामना. 14च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या त्या ठिकाणी आई गावदेवी वालसिंग संघाच्या फलंदाजाने आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. 2 षटकार 3 चौकार ज्याच्या बॅटमध्ये आल्या तो नितीन खूप चांगली फलंदाजी करताना दिसतोय आणि तेवढी तोळामोळची साथ या ठिकाणी सागरला त्याला द्यावी लागेल. सागर 3 या धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाजी मार्कवर सूरज पाटील निर्णायक षटक हाताळण्यासाठी चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याच प्रकारची गोलंदाजी होईल का? कारण अक्षयवर आक्रमण झाली, सूरजवर आक्रमण केली जातील का? येणारे 5 मिनिटं सांगून जातील या सामन्याचं भवितव्य काय आहे, कितीचं टार्गेट दिलं जाईल. खूप काही गोष्टी या 5 मिनिटांमध्ये दडलेल्या आहेत. कारण हा सामना जिंकणारा संघ डायरेक्ट बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफायर साठी जाणार आहे. सूरज पाटील सामना करेल सागर, डाव्या हाताचा फलंदाज. सुवर्ण संधी आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. थोडासा त्या मैदानाच्या त्या बाजूला डाव्या बाजूला थोडासा उतार आहे. चेंडू फास्ट निघून जातोय. सूरज पहिला चेंडू लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे, फक्त बनून राहील प्रेक्षक का? हो, चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी प्रणय पाटील त्या ठिकाणी होते. करताना दिसतोय वालसिंग संघ या ठिकाणी. चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. शॉट थर्ड मॅन मध्ये जर तिथून चेंडू निघाला असता. आउटफील्ड फास्ट आहेत. एकच धाव मिळते या ठिकाणी सागरला. एक धाव मिळते या ठिकाणी आई गावदेवी वालसिंग संघाला. 35 वर जाऊन पोहोचतो. एक गडी बाद 35. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. नितीन स्ट्राईक वर येतोय. ज्याच्या बाद 2 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळत आहेत. चोवीस धावांवर खेळतोय नितीन. 3 चौकार 2 षटकार. स्लॉग वरच्या षटकामध्ये अंतिम षटकामध्ये अजून आक्रमण होतील का? पहिल्या चेंडूवर आक्रमण झालंय सागरच्या माध्यमातून. आता स्ट्राईक वर आलाय नितीन. सूरज टू नितीन आणि आक्रमण केलंय. मात्र प्रयत्न फसलाय का बघूया. आणि झेल पकडला जातोय. बिग विकेट गॉल. नितीन बॅक टू द डग आउट. पाहायला मिळेल नितीनच्या माध्यमातून डगआउट मध्ये त्याचं टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत केलं जाते. कारण महत्वाचा सामना आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी करून माघारी परततोय. थोडासा गतीमध्ये परिवर्तन होतं. गती स्लो होती हे सांगतोय डगआउटला. विनोद देतोय. कमबॅक केलं या ठिकाणी सूरज पाटीलने. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. एक सिंगल आणि एक विकेट प्राप्त करतोय सूरज पाटील. धाव फलकाचा विचार केला आई गावदेवी वालसिंग संघाचा प्रथम फलंदाजी करत असताना. 35 धाव फलकावर लागल्यात. अजून एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू आणि निर्धाव चेंडू हाताळला. कशासाठी? पंचांचा ऑनफिल्ड तुमचा निर्णय काय आहे तो आधी सांगा. हो पण कशासाठी? तुम्ही आउट केले का नॉट आउट? कारण का इथे रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. नॉट आउट घोषित आहे. पण आपण चेक करूया. तुमची मागणी असेल तर चेक करूया. पण तुमचा निर्णय तुम्हाला पहिले कळवायला लागेल. नॉट आउट घोषित आहे. जर आउट असेल तर दिला जाईल.
नॉट आउट. कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय चेंडू. पंचांच्या माध्यमातून वाईट चेंडू घोषित केला जातोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. वाईट घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. एक धाव या ठिकाणी जोडली जाते धावफलकावर. 36. सूरज पाटील पुन्हा एकदा विनोद साठी. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला पुल करायचा होता परंतु जागा नव्हती या ठिकाणी. एकच धाव मिळाली या ठिकाणी. 37 वर 2 गडी बाद. 37. अजून दोन चेंडूंचा खेळ शिल्लक. एखादा मोठा फटका, एक चांगलं लक्ष साई स्पोर्ट खारबाव समोर ठेवण्यात यशस्वी होईल का? आई गावदेवी एकूण संघ वालशिन संघ. फुल टॉस चेंडू होता. क्लीन बोल्ट या ठिकाणी. अजून एक गडी बाद होतोय. शेवटचा चेंडू परंतु सागरचं कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवर षटकार काढल्यानंतर धावांना लगाम घालण्यात त्याला यश आलंय सागरला. सूरजला सॉरी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सागर माघारी परतलाय. शेवटचा चेंडू घेऊन सूरज पाटील. आणि बघूया काय घडतंय. मैदान कव्हर होत नाही या ठिकाणी. दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. दरम्यान या ठिकाणी षटक संपतंय. तिसरं 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावफलकाचा विचार केला तर 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि विजयासाठी 40 धावांचा तर बघूया या 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी शेवटच्या सत्रामध्ये मी या ठिकाणी इथे थांबतोय. तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा दीपक सुतार यांना. हॅलो. वॉलसिन टीमला कारण 12वा प्रतिनिधी नाहीये.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर त्या 2 धावा ऍड केल्या जातील. 40 धावांची आवश्यकता असेल 3 ओव्हरमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना सर्वांचं सहर्ष स्वागत. जीटीसीच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं होतं. युट्यूबवर देखील कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर SSS या वाहिनीवर देखील, भिवंडी केबलवर देखील ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते घर बसल्या. तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या तमाम प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. 3 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 40चे लक्ष्य आणि ते पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचले. प्रणय आणि अक्षय पाटील चांगला स्कोर पहिल्या डावामध्ये प्राप्त केलाय. बॅटिंग करत असताना गावदेवी वालशिंग टीमने खर्चिक षटक राहिलं पॉवर प्लेचं. पहिल्या डावामध्ये अक्षय पाटीलच्या माध्यमातून 19 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सूरजने 11 धावा खर्च केल्या होत्या. 40 धावांचे लक्ष्य आहे. चांगला स्कोर उभा केलाय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वालशिंग टीमने. सजवले गेले लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे तर दुसरा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये पॉवर पिचच्या ओव्हरसाठी गोलंदाज विदोतने ठेवले गेलेत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्ड मध्ये पाहायला मिळतील. इनफील्डच्या क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर विकेट किपर, स्लिप, पॉइंट, कव्हर, ऑफ साईडला असं क्षेत्ररक्षक नाही आणि ऑन साईडचा विचार केला तर स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट लेग मध्ये एक स्लिप थोडीशी दूरवर आहे. चेंडूंची निवड करण्याचा अधिकार आहे परंतु त्याच्यासाठी तुम्हाला 2च चेंडू दिले जातील, त्यापेक्षा अधिक चेंडू दिले जाणार नाहीत, याची देखील दक्षता घ्यायची. 18 चेंडूचा हा थरार जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. काल स्पर्धेचा पहिला दिवस होता आणि कालची संध्याकाळ गावदेवी धोंडा वडवली टीमच्या नावावर राहिले, परंतु आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ कोणाच्या नावावर राहील याकडे सर्वांचे लक्ष. सर्वांचं सहर्ष स्वागत. सामना सुरू करायचंय. पहिले षटक गोलंदाज विनोद. स्ट्राइक एंडवर प्रणय. पहिला चेंडू फुल टॉच होता, पुल केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. चौकाराने खातं ओपन केलंय प्रणयाने. थोडस सामना थांबवायचंय. चेक करायचं असेल तर पंच सांगतील, बाहेरून आपण कुठली कमेंट्स घेणार नाहीत. पंचांचा इशारा काय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चौकार सांगितलंय. रिव्ह्यू सिस्टीम फक्त आमच्या पंचांसाठीच असेल, अन्यथा त्यांनी जो निर्णय दिलाय तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. चौकाराने खातं ओपन झालंय. पुन्हा उडवलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. पहिली विकेट, महत्वाची विकेट प्राप्त केली गोलंदाज विनोदाने. हा रिप्ले तुमच्या समोर. प्रणय स्ट्राइक एंडवर होता, अगदी मिड विकेटच्या सॉफ्ट सिग्नलचा निर्णय दिलेला मला स्वीकारावा लागेल. ही महत्वाची सूचना. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता परंतु दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केले गोलंदाज विनोदाने. विकेट प्राप्त केले. डगआउटला पाठवलंय प्रणयला. त्याच्यानंतर नवीन बॅटर स्ट्राइक एंडवर मोनिश. 40चं लक्ष आहे 18 चेंडू मध्ये. दोन्ही टीम कडून सुरुवात चांगली झाली आहे. 2 चेंडू 4 धावा 1 विकेट हे समीकरण सुरुवातीला धावपलकावर. इथे पुढे जाऊन ताकदीने खेळलाय, इनफिल्डच्या वरून खेळलाय परंतु आहे काऊ कॉर्नर मधून जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत एक सिंगल धावेल मोनिशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या अंकावर.
पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये नितीनने काय बॅटिंग केली. वाशिंग टीमचं नेतृत्व करत असताना 24 धावांची वैयक्तिक खेळी साकारली होती आणि सागरने देखील चांगला खेळ दाखवला होता, म्हणून तर स्कोर वाढलाय. रिव्हर्स फटका फुल टॉस बॅटवर घेतलाय. काय फटका सजवलाय. डीप पॉइंटच्या डोक्यावरून सरळ चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक शॉट. रिप्ले हा तुमच्या समोर. रिव्हर्स फटका फुल टॉस बॅटवर घेतला आणि फेकून दिला सरळ डीप पॉइंटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका. 6 धावा. इथे कमबॅक केलंय गोलंदाज विनोदने. डॉट चेंडू या ओव्हर मध्ये खूप काही घडलंय. सुरुवातीला चौकार आला, त्याच्यानंतर विकेट आली, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिंगल धाव. अक्षयकडे स्ट्राईक आली, त्यांनी षटकार ठोकला आणि त्याच्यानंतर पुन्हा पुनरागमन केलंय गोलंदाज विनोदने. 5 चेंडू मध्ये 11 धावा, 1 सिंगल धाव. या ओव्हरचा शेवटचा चेंडू निर्णायक असेल. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस फुल टॉच बॅटवर घेतला. बॉटम एंडचा वापर करून ऑन साइडला चेंडू चाललाय काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 सिंगल धाव आली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग चांगली झालीये. तू मे देखील पाहायला मिळालं, परंतु अखेरकार ती दुसरी धाव देखील पूर्ण केली. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर साईज कारभाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 1 गडी बाद. आणि त्याच्यानंतर आपण 2 धावा पेनल्टीच्या ऍड करूयात, कारण 12वा प्रतिनिधी इथे उपस्थितीत नाहीये. वाशिंग टीमची धावसंख्या 15 1 विकेट. चाळीस धावांची आवश्यकता होती 3 ओव्हरमध्ये, परंतु पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 25 धावांची गरज. गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये ज्यांचा आज वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, ते बंटी शेलार जोडले गेलेत. चांगलं गुणलेखन त्यांनी संपूर्ण दिवसामध्ये केले. त्यांना देखील वाढदिवसाच्या पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. दुसरं षटक सागर यांचं, परंतु समोर आहे मोनिश. सिंगलने त्याने खातं ओपन केले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने खोदून काढलाय ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जा दाखवलंय. चौकाराचं संरक्षण केलंय. फक्त सिंगल धाव येते. मोनिशच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 16 जाऊन पोहोचते. 11 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्या पंचांची मांग केली आहे बॅटरने ऍक्शन साठी. सुभाष पाटील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये येत असताना थोडासा प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय गोलंदाज सागरवर. गोलंदाज सागरचा विचार केला तर अगदी कमी रनअप आहे. कमी रनअप घेऊन गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च केली. सध्या तरी आपण विचार केला बॅटर अक्षयचा सध्या स्ट्राईक वर असेल. 3 चेंडू फेस केलेत, 8 धावांचे योगदान दिले, तर त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक मोनिश 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आलेत. परंतु एक महत्वाची विकेट वाशिंग टीमने प्राप्त करून दिले. पाठवलं होतं सुरुवातीलाच डगआउटला प्रणयला. चौकाराने त्याने आपल्या डावाला सुरुवात केली, परंतु तो जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाहीये. यावेळेस अपील केली आहे एलबी साठी, परंतु सहमती नाहीये. कदाचित ऑफस्टंपच्या बाहेर असेल. इथे एक सिंगल धाव येते. लेग बायच्या रूपाने सिंगल धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या अंकावर. शेवटचा सामना, स्पर्धेचा दुसरा दिवस. आपण पाहतात सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 हे पर्व कुंदे बीच आयोजन जीटीसीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होत आहे. कित्येक प्रेक्षक तिथे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील सहर्ष पुनश्च एकदा स्पर्धेच्या वतीने स्वागत. गती कमी होती. ऑन सेटला ताकदीने खेळलाय, परंतु इलिव्हेशन नाहीये. कार्पेटच्या सायने चेंडू चाललाय डीप मिड विकेट कडे. जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न इथे फसलाय. रनआउटच्या रूपाने दुसरी विकेट गमावी लागते खारबाव टीमला.
दुसरी विकेट केल्यानंतर बाहुबली ऑफ खारबाव सूरज मैदानाच्या आतमध्ये. एक सूर्य मावळतोय, परंतु या मॅच मध्ये हा सूरज उगवेल का? त्याच्या सोबतीला अक्षय नॉन स्ट्राईक एंडवर त्याने 4 चेंडू फेस केलेत, 8 डावांचं योगदान दिले, 200च्या स्ट्राईक रेटने सुद्धा तो बॅटिंग करतोय. दुसरे षटक सुरू आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वर 2 विकेट. या ओव्हरच्या अजूनही 3 चेंडू शिल्लक. या ओव्हरचा विचार केला तर सागरने 3 धावा खर्च केल्यात, चांगली गोलंदाजी केली आहे. 40चं लक्ष आहे 3 ओव्हर मध्ये. त्याचा पाठलाग सध्या सुरू आहे खारबाव टीमच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सागर. इथे यॉर्कर लेनचा चेंडू विकेट किपरने चुकी केली आहे. चुकीला इथे या मैदानामध्ये माफी नाहीये, कारण फाईन स्टॉप बाउंड्री लाईन अगदी फास्ट आहे. आउटफील्ड तिथे चौकार येतोय. हा रिप्ले तुमच्या समोर. खोदून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क नव्हता. बायच्या रूपाने हा चौकार आलाय. 4 धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वर. बोनस दिला इथे असं म्हणावं लागेल. विकेट किपरने चुकी केली आहे. या मैदानाचा विचार केला तर मागच्या दिशेने आउटफील्ड अगदी फास्ट होती. विकेट किपर बीड झाला आणि त्याच्यानंतर बायचा हा आलेला चौकार. 8 मध्ये 18चे लक्ष शिल्लक राहिले. फुल टॉच बॅट वर घेतला, उडवलाय डीप मिड विकेट मध्ये. शतरक्षक पोचला होता, परंतु झेल सुटली. इथे एखादी सिंगल धाव येते. ओव्हर थ्रो झालाय. कव्हर चांगला होता, चुकी केली. हा झेल सुटलाय, तो पुन्हा आपण पाहणार आहोत रिप्ले मध्ये. फुल टॉच होता, बॉटम एंडचा वापर करून ताकदीने एक फटका सजवला होता. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षकाने प्रयत्न केले, परंतु शतरक्षक स्वतःला सावरू शकला नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. जुनी जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 17 धावांची गरज 7 चेंडू मध्ये, म्हणजेच या ओव्हरचा हा चेंडू निर्णायक असेल. आतापर्यंत सागरने चांगली गोलंदाजी केली. 5 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्यात. 23 वर 2 विकेट. 7 मध्ये 17 हे समीकरण शिल्लक राहिले, परंतु इथे कोणाला असेल खतरा. हा चेंडू निर्णायक. पुढे जाऊन बॉटम एंडचा वापर करून ऑन साइडला कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. एक सिंगल धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, फेकी अचूक. एकच सिंगल धाबेवर समाधान मानावं लागतं. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसऱ्या डावामध्ये 40 धावांचा पाठलाग करत असताना साईज खारबाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. 6 मध्ये 16 हे समीकरण कठीण आहे, परंतु ते जर सोपं करायचं असेल तर एखादा मोठा फटका सजवावा लागेल. आणि आता आपण विचार केला तर 2 विकेट गेलेत सध्या तरी खेळपट्टीवर. एकीकडे सूरज आहे आणि दुसरीकडे अक्षय. अक्षयने 5 चेंडू फेस केलेत, 9 धावांचं योगदान दिले, तर सूरजने 2 चेंडू मध्ये आपलं खातं ओपन केले. ज्यावेळेस तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल त्यावेळी स्ट्राईक एंडवर तुम्हाला अक्षय पाहायला मिळेल. 5 मध्ये 9 धावांचं योगदान दिलंय. परंतु दुसरीकडे या 6 चेंडू मध्ये 16 धावा वाचवण्याची जबाबदारी नितीनवर दिली गेली आहे. शेवटची मॅच आजच्या दिवसातील. आज जो संघ जिंकेल तो क्वालिफायर होईल. एक बक्षीस त्याला नक्कीच मिळेल. बक्षीस पात्र तो संघ असेल. एकीकडे साईज खारबाव तर दुसरीकडे गावदेवी वालशीन यांच्यामध्ये हा सामना रंगतोय. शेवटचे 6 चेंडू आजच्या दिवसातील. कालच्या दिवसामध्ये 10,000 प्रेक्षकांनी युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतला. आज देखील कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले होते, त्यांचं पुनश्च एकदा स्वागत. राईट हँड ओव्हर विकेटने पहिला चेंडू अखूट टप्प्याचा होता. हॅप ट्रॅकल चेंडू उडवलाय, पुल करून दिलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहे, त्याच्या माध्यमातून सुंदर झेल. विकेटचं पतन. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू होता. अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न केला, उंची खूपच गाठली होती, परंतु जे अंतर होतं बाउंड्री लाईनचं ते पार करता आलं नाही. आणि इथे तिसरा हादरा मिळतोय साई स्पोर्ट खारबाव टीमला. 24 वर 3 गडी बाद झालेत. विकेट पहिल्या चेंडूवर आले नितीनच्या खात्यामध्ये आणि इथून थोडासा दबाव निर्माण झालाय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता. सध्या आपण कटआउट पाहू शकता आहे. श्री समर्थ कृपा कोल्ड ड्रिंक्स आणि बिस्लरी. त्याच्यानंतर ही जोडी पाहू शकता, एवन जोडी. तिसरी विकेट खेळल्यानंतर 5व्या क्रमांकाचा बॅटर सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये. वातावरण संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडस थंड झाले, परंतु मॅच गरम होते.
5 मध्ये 16. हे समीकरण शिल्लक आहे. बॅकफुटला जात असताना कट केलंय, पॉइंट मधून चाललाय चेंडू, डीप मध्ये शतरक्षक आहे. डीप मधून जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल धाबा येते सिद्धार्थच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 वर. अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. इथे हे समीकरण थोडस कठीण आहे, परंतु हा पेपर सोपा करायचा असेल तर इथे एखादा षटकार सूरजला, बाहुबलीला ठोकावा लागेल. प्रात्यक्षिक दाखवील का मी का बाहुबली आहे याचं? खारबाव टीमचा हा बाहुबली. इथे प्रात्यक्षिक दाखवलंय, उडवलं टेंडूला, उंची गाठली, अंतर पूर्ण झाले आणि मी का बाहुबली आहे खारबाव टीमचा हे दाखवलंय. हा रिप्ले तुमच्या टीव्ही समोर. खेसला होता सरळ, ताकदीचा वापर केला, इलिव्हेशन प्रॉपर होता आणि डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार ठोकलाय. या 6 धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 वर. आता हे समीकरण सोपं झालंय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. हे कोडं होतं, ते कठीण होतं, परंतु सूरज या मॅच मध्ये उगवलाय. मी नेहमीच म्हणत असतो की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावलते नाही. इथे कमबॅक केले जाईल का गोलंदाज नितीनच्या माध्यमातून? क्रॉस बॅटने ऑन साइडला कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. एक सिंगल धावा येते, थोडीशी बम्बलिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा स्ट्राईक सूरजकडे. 2 धावा पूर्ण. टीमची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे दोन्ही टीम कडून. दोन्ही टीमचे समर्थक आता धावा करू लागले देवाकडे. हा सामना जिंकलो तर बक्षीस पात्र होईल संघ. एकीकडे वालशिन तर दुसरीकडे खारबाव. यांच्यामध्ये ही क्रिकेटची लढाई. 2 मध्ये 7. निर्णायक चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलाय समोरच्या दिशेने. हा येतोय अजून एक षटकार. कडक ठोकलाय, एक ठोकलाय परंतु तो कडक ठोकलाय. हा रिप्ले तुमच्या समोर. सैराट शॉट, सर्वांना वेड लावणारा शॉट. MS धोनी स्टाईलने थेट ठोकलाय, थेट पाठवलाय शेतामध्ये. एका चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचा नियम. जय बजरंग कुंदे बीचा विजय होते असं म्हणावं लागेल, आयोजकांचा विजय होते असं म्हणावं लागेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. एकीकडे साईज खारबाव तर दुसरीकडे गावदेवी वालशिन यांच्यामध्ये शेवटचा सामना. 1 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी एका धावीची गरज. आतापर्यंत सूरजचा विचार केला तर 5 चेंडू मध्ये 15 धावांचं योगदान दिले, परंतु ही 1 धाव पूर्ण करून साईज कारभाव जिंकेल का? आजची संध्याकाळ त्यांच्या नावावर राहील का? तर दुसरीकडे नितीन सारखा गोलंदाज आहे, तो 1 चेंडू निर्धाव कडून वालशिन संघाला विजय प्राप्त करून देईल. हे समीकरण शिल्लक राहिले, परंतु या दोन्ही प्रश्नांना उत्तर एकीकडे सूरज देईल तर दुसरीकडे नितीन देईल. आता हा सामना खारबाव आणि वालशिन मध्ये नाहीये, तर हा सामना गोलंदाज आणि फलंदाजामध्ये आहे. हा सामना गोलंदाज नितीन आणि फलंदाज सूरज मध्ये आहे. अगदी वेलेवर हेलिकॉप्टर स्टाईलने सूरजने षटकार ठोकलाय. 1 चेंडू 1 धाव. विजय कोणाचा का नाही होऊ द्या, परंतु विजय इथे आयोजकांचा झालाय. विजय जय बजरंग कुंदे बीचा झालाय. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवल्या आणि आजची संध्याकाळ राहिलीये खारबाव टीमच्या नावावर. अभिनंदन साईज खारबाव, महेंद्र पाटील अँड टीम.